महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, महिला कधीच स्वतंत्र राहू नयेत हा मनुस्मृतीचा डाव, महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींचं वक्तव्य. पुण्यातल्या कार्यक्रमात राहुल गांधींनी मनुस्मृतीवर केलं भाष्य. मनुस्मृतीनं महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार. राहुल गांधींचं वक्तव्य. भारताच्या विकासाची घोडदौड रोखण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय आणि काही जण या षडयंत्राचा भाग होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. नवनीत राणांना राज्यसभेची राष्ट्रवादीकडून ऑफर होती, मात्र तरी सुद्धा नवनीत राणा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहत भाजपसोबतच. बावनकुळेंचा दावा. भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, भाजपची सत्ता जाणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दाह्याभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्व अधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. आणि प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.